आज बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली. जिल्हा नियोजनची बैठक हा खरं तर रुटीन भाग आहे आपल्या व्यवस्थेचा. तशीच आता बैठक जालन्याला देखील माझी आहे 1 तारखेला. आपले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा हे उपस्थित होते. संपूर्ण बैठक त्यांनी अत्यंत हाताळली, प्रत्येकाशी बोलले, प्रत्येक विषयावर चर्चा केली आणि समान न्याय मी सर्वांना देईन अशा प्रकारचा शब्द देखील त्यांनी लोकांना दिला. एक चांगलं वातावरण, उत्साहाचं वातावरण आहे. खूप दिवस झाले या क्षणाची सगळे वाट पाहत होते की आता अजित पवार येतील आणि जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात हे सर्व कार्यकर्ते एकत्र होते. मंत्री झाल्यानंतर मी जेव्हा परळीला आले 2ही वेळा मी काही कळवलं नव्हतं कोणाला आणि सत्कार घेणार नाही म्हणून सांगितलं होतं, पण त्यांची एक उत्सुकता होती आणि सामुदायिक सत्कार नाही तर कोणाच्या घरी गेले तर ते सत्कार असं ते करतायत. बाकी ओव्हरऑल वातावरण चांगले, बैठक चांगली पार पडली. आता तुम्हाला काय विचार? बैठकीमध्ये जी चर्चा होती की धनंजय मुंडे पालकमंत्री असताना 30 कोटी 70 लाख रुपयाचा बोगस निधी उचलल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. तर अजित पवार म्हणाले होते की त्यांनी जर पुरावे दिले तर मी कारवाई करेन. तर सुरेश धस म्हणाले की पेन ड्राईव्ह देणार त्याच्या संदर्भात. ते जेव्हा देतील तेव्हा ते पाहतील आणि सांगतील. अशी कुठली चर्चा तर बैठकीत आमच्या समोर झाली नाही. पहिली अशी डीपीडीसीची बैठक असेल ज्यामध्ये आपण मंत्री असून पालकमंत्री नाही आहे. पण मला बरं वाटलं ऍक्च्युली. इट वॉज सेन्स ऑफ रिलीफ. कारण मला पण जेव्हापासून मी राजकारणात आहे सतत मला मोठा रोल घ्यायची सवय लागलेली आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर त्या रोलची सवय लागली. आज मलाही थोडंसं रिलॅक्स वाटलं की बीड जिल्ह्याला त्या खुर्चीतून नाही त्याच्या बाजूच्या खुर्चीतून पाहता आलं. प्रत्येक गोष्ट ही अनुभव आहे आणि लोकांसाठी त्याचा चांगला उपयोग करावा हा माझा कल आहे. तुम्ही खूप अजित पवारांच्या जवळ एकदम बाजूची खुर्ची मिळवली होती आज. मी काही मिळवली नाही. मी काही तिथे रुमाल टाकून कोणी संगीत खुर्ची नव्हतं खेळत. तिथली तुम्हाला त्यांच्या बाजूचीच खुर्ची मिळाली. तिथे जे लिहिलं होतं त्याप्रमाणे झालं. तसंच असतं, प्रोटोकॉल असतो सरकारी बैठकीचा. जेव्हा माझा प्रोटोकॉल नव्हता मी 5 वर्ष फिरकले देखील नाही बैठकीमध्ये. जे प्रोटोकॉल प्रमाणे बसवलं तिथे बसले मी. त्याच्यात काय एवढे बातमी आहे. मात्र तुम्ही 5 वर्ष असताना जी डीपीडीसीची बैठक होती त्यानंतर 5 वर्षानंतर पहिली बैठक अटेंड करताय. काय काय बदल झालाय असं वाटतंय? निधीच्या संदर्भात आता दादांकडून अपेक्षा आहे आणि विकासाच्या वेल ट्रॅकवरती आहोत. तेव्हा बदल असतोच अविरत. दर 5 वर्षांनी बदल होतो. एक व्यक्ती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जरी निवडून आला तरीही तो नवीनच असतो त्या टर्मसाठी. तर बदल होतच असतो. बदल झालाय काही नवीन बोला लोक. एक मिनिट काय करू आता? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला की बदल झाला काय बैठकीत. तर बदल अविरत प्रक्रिया आहे, बदल होत असतो. पण जेव्हा मी पहिल्यांदा जिल्हा नियोजनच्या बैठकीला स्वतः मंत्री म्हणून आले तेव्हा माझ्यासोबत प्रीतमताई खासदार होत्या आणि आज मला राहून राहून आठवण येत होती की प्रीतमताई 5 वर्ष माझ्याबरोबर खासदार होत्या. यावेळी नवीन खासदार आलेले आहेत आणि मला वाटतं नमिता मुंदडा माझ्याबरोबर नव्हत्या. मी जेव्हा 5 वर्ष होते त्या नवीन दिसल्या आणि विजयसिंह पंडित नवीन आमदार आले. बाकी जवळपास टीम तीच होती. या सगळ्या डीपीडीसीमध्ये जे बीडमधलं वातावरण आहे किंवा या संदर्भात अजित पवारांनी काही सूचना दिल्याची माहिती आहे. काय सूचना होत्या त्या आणि काय काय सांगितलं गेलं? पण अजितदादांनी जशी एक अकॅडमिकली बैठक कंडक्ट करायची असते तशीच कंडक्ट केली. त्यांनी अधिकाऱ्यांना जशा आम्ही सुद्धा इथले बीडचे असून सुद्धा पालकमंत्री म्हणून ज्या सूचना देऊ तशाच त्यांनी सूचना दिल्या. म्हणजे मी स्वतः पालकमंत्री असताना नाही चुकीचं काम झालं नाही पाहिजे, कडक काम करा, तसंच त्यांनी चांगलं काम करा असं सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि पक्षपातीपणा करणार नाही हेही त्यांनी सांगितलंय. मुद्दा होता म्हणजे बीड जिल्ह्यातली दहशत किंवा बीडची बदनामी वगैरे हा मुद्दा सुद्धा चर्चेत आला असं बजरंग सोनवणे म्हणले. तसं काही झालं का? त्याची काही चर्चा झाली दहशतीचा? मला नाही दिसलं असं काही. बीड त्याच्यावर एक चर्चा वगैरे असं काही झालं? बीड जिल्ह्यात सातत्यानं तेच अधिकारी येतात. आता जिल्हाधिकारी सुद्धा खूप वर्ष इथंच होते असं सांगितलं. त्याच्यावर काही चर्चा झाली का आज डीपीडीसीमध्ये? तो विषय जिल्हा नियोजनचा नाही. आपला अभ्यास अपूर्ण असतो. आपण पण प्रश्न विचारतो तर हे विषय जिल्हा नियोजनचे नसतात. मागच्या वेळी काय निर्णय झाले त्याचा अनुपालन अहवाल असतो. त्याच्यावर आता कार्यकारी काय करणार अधिकारी हे असतं. हे विषय जिल्हा नियोजनचा नाही. बैठकीनंतर अजितदादावर तुमची ह्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली का? माझी बैठकीत
बैठक झाली. बैठकीनंतर माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली नाही आणि जरी मी त्यांच्याशी चर्चा केल्या एकदा नाही अनेकदा, तर त्या चर्चा मी तुम्हाला सांगेन कशावरून. असं आहे की सध्या धनंजय मुंडे यांचा विषय खूप चर्चेमध्ये आहे. आज त्या विषयावर दादांशी तुम्ही काय बोलला का, एक बहीण म्हणून किंवा एक सहकारी म्हणून? माझं म्हणणं आहे कुठल्याही विषयात आपण हस्तक्षेप करणं योग्य नाही. बऱ्याच दिवसानंतर ही बैठक झाली होती डीपीडीसीची. ती वादळी होती का एकदम शांततेत होती? कारण अपेक्षा होती की खूप आतमध्ये ती शांततेत झाली, त्याच्यामुळेच तुम्हाला काही त्याच्यात सापडत नाहीये. शांततेत झाली, साहजिक आहे. बैठक म्हणल्यावर विधानसभेत काही वादळी नसतात का? विधानसभेचे अधिवेशन, आमदार बोलतात, चर्चा करतात, अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात. तसं तर एखादा अधिकारी आपलं बोलतोच, तशाच पद्धतीची झाली. मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही. इतके वर्ष मी डीपीसीच्या बैठका, फक्त वेगळेपण हे होतं की दादा पालकमंत्री म्हणून आलेले. दादांचा तुमचा अनुभव खूप वर्षाचा आहे. दादांची एक वेगळी स्टाईल आहे. ऍक्च्युली माझा दादांचा अनुभव नाही. मी पहिल्यांदा दादांशी आत्ता पहिल्यांदा संलग्न झाले, काम करते. आणि मी दादांनाही स्वतः म्हटलं की दादा, तुमच्याकडे जवळून मी काम करताना जे शिस्त पाहिली आणि जो स्पष्टवक्तेपणा पाहिला तो मला आवडला. माझ्यामध्येही तो स्वभाव आहे. फक्त कदाचित स्त्रीचा स्पष्टवक्तेपणा इझिली लोकांना ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं, पण तुम्ही लावा. शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा, या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसल्या आणि मला वाटतं त्या खूप चांगल्या आहेत राजकारणात. विरोधकांनी पण आजच्या बैठकीचं कौतुक केलं की सगळ्यांना न्याय मिळाला, वेळ दिला विरोधक कोण? गेला. विरोधी पक्षाचे म्हणलं नाही, बैठक ही अधिवेशन म्हणजे जसं प्रत्येक जण येऊन मांडतं तसं एक जिल्हा नियोजनचा विषय आहे. ताई 5 तारखेला मुख्यमंत्री पण जिल्ह्यामध्ये येत आहेत, काय त्याची तयारी वगैरे? मला अशी कुठली कल्पना नाही. ताई, राज ठाकरे यांचं एक वक्तव्य आलं. ते म्हणाले की अजित पवारांना 42 जागा आणि शरद पवारांना 10 जागा, ही न समजणारी गोष्ट आहे. म्हणजे हे जे निकाल लागले त्याच्यावरती त्यांना शंका आहे. मी काय त्याच्यावर बोलणार आहे? ताई, मात्र अर्थमंत्र्यांनी आजची डीपीडीसीची बैठक घेतली. जिल्ह्यासाठी आणखी वाढीव निधी मिळावा किंवा नवीन जसं की विमानतळाचा विषय देखील चर्चेला गेला. असे कुठले महत्वाचे मुद्दे आणि कायमस्वरूपी विकासासाठी जिल्ह्यासाठी महत्वाचे विषय आहेत. सर्वात अजितदादांनी जे सांगितलं की या जिल्ह्यामध्ये बरेच उद्योग येऊ इच्छितात, त्यामुळे पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं पण ही जबाबदारी. तुम्ही पण या जिल्ह्याचे रहिवासी आहात, काही आलेत संभाजीनगरवाले, पण बाकीचे, तर तुम्ही या जिल्ह्यामधली सगळीचा एखाद्या घटना, एखादा दुर्दैवी प्रसंग, याच्यामुळे जिल्ह्याची आपली जी प्रतिमा आहे ती डागाळली नाही पाहिजे, जेणेकरून बाहेरचे लोक इथे उद्योग टाकायला येऊ शकतात. मी पालकमंत्री असल्यापासून विमानतळाचा प्रयत्न मी पण करत होते, पण जेव्हा शासनाने निर्णय घेतला की शासकीयच जागा पाहिजे, तर तेवढी जागा एका ठिकाणी मिळणं हा एक प्रश्न होता. आणि तो प्रश्न कसा सोडवायचा, तर दादा म्हणले त्याच्यामध्ये काही मदत करू, आर्थिक सुद्धा अडचण आली तर, आणि विमानतळाचा विषयही मार्गी लावू. तर खूप चांगला तो त्यांनी वेलकम केला. काही रेल्वेचे विषय कोणी मांडले, निधीचे विषय मांडले आणि ते सगळे सकारात्मक चर्चा झाली. मनोज जरांगेंचं सध्या आंदोलन सुरू आहे, तुम्ही तिथले पालकमंत्री आहात. आज ते आंदोलन मागे घेतली अशी चर्चा, काय तुमची चर्चा होती का आंदोलनासंदर्भात? नाही, हे मी पालकमंत्री जरी असली तरी जरांगे पाटलांचं आंदोलन मी जवळून पाहते अनेक वर्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.